लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये चांगली जुंपली आहे। त्यांनी मतांसाठी निर्माण केलेली योजना आहे असा टोला राऊतांनी लगावला। दुसरीकडे नितेश राणे यांनीही राऊतांवर जोरदार टीका केली। अशी हप्तेबाजी किती झाली तरी सरकारी पैशात या योजनेचा लाभ लाभार्थीने घ्यायला पाहिजे। महाराष्ट्रातले हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही। पण मला पूर्ण खात्री आहे मतांसाठी निर्माण केलेली योजना 2 महिन्यांनी यांचं सरकार जातात बंद होईल आणि नव्या स्वरूपात ही योजना आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे 2 ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल। डोक्यावर त्याचा मालक पडलाय ना, म्हणून त्यांनी पहिला आपल्या डोक्यावर पडलेल्या मालकाचा फोटो पहिला ट्विट करावा आणि मग अशा पद्धतीचे फालतू जोक ट्विट करावे। कारण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। कालपासून जे लाभ भेटल्यानंतर ज्या पद्धतीने माता भगिनींचे प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत, पुढच्या येणाऱ्या जे विधानसभा नंतर येणारं जे महायुतीचं सरकार आहे, आमच्या लाडक्या बहिणीत आमचं ते सरकार परत घेऊन येणार आहे, तेच आम्हाला निवडून देणार आहे। आणि या संजय राऊत सारख्या कार्ट्यांना कायमस्वरूपी घरी बसवलं असल्यामुळे त्यांनी अशाच पद्धतीचे जोक अजून एक 50-100 तयार करावे आणि घरी बसून ट्विट करत राहावं। दुसरं काय काम राहणारच नाही ऑक्टोबर नंतर। चंद्रपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे